अशोक रुईया मेमोरियल हिवाळी राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेत देशभरातील 700 अव्वल खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे 8 ते 18 डिसेंबर 2024 दरम्यान रंगणार आहे। 66वी हिवाळी राष्ट्रीय बीच स्पर्धा 15 वर्षाच्या कालावधीनंतर पुण्यात होत आहे। विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी महत्त्वपूर्ण गुण मिळवण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा अ श्रेणीतील स्पर्धा म्हणून गणली जात असते। स्पर्धेचे पुणे रिजन ब्रिज संघटना यांच्या वतीने आयोजन करण्यात आले असून ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र ब्रिज संघटना यांच्या मान्यतेखाली 10 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे। यामध्ये अमला रुईया कप, फिनिक्स कप, अशोक रुईया वरिष्ठ सांघिक गटात होणार आहे। हिवाळी राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेतील रुईया गोल्ड कप या महत्त्वाच्या स्पर्धेबरोबरच रुईया सिल्वर कप स्पर्धेत 12 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे। याशिवाय मिलेनियम कप, फिनिक्स मार्केट सिटी कप यांचा देखील समावेश आहे। स्पर्धेत 10 लाखाहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत। या पारितोषिक रकमेशिवाय अन्य विशेष पुरस्कारांचाही समावेश असून त्यात फिनिक्स जीवनगौरव पुरस्कार, अशोक रुईया वर्षातील सर्वोत्तम खेळाडू किंवा जोडी पुरस्कार आणि अशोक रुईया वर्षातील सर्वोत्तम कुमार खेळाडू किंवा जोडी पुरस्कार यांचा समावेश आहे। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अव्वल आशियाई पदक विजेत्या व अव्वल भारतीय खेळाडूंमध्ये जग्गी शिवदासानी, सुमित मुखर्जी, राजू तोलानी, अजय खरे यासह अर्जेंटिना येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक ब्रिज स्पर्धेतील सुवर्णपदक व कांस्यपदक विजेते अरुण बापट, विनोद शॉ, संजित डे, अनिल पाध्ये आणि पुण्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू कौस्तुभ बेंद्रे व अलका क्षीरसागर यांच्यासह भारतातील संघातील खेळाडूंचा समावेश आहे। ब्रिज या खेळाची जगभरात लोकप्रियता वाढत असून आशिया स्पर्धेतील तो पदक विजेत्यांसाठी स्पर्धात्मक खेळ ठेवण्यात आला आहे। त्यामुळे ब्रिज या खेळाच्या विकासासाठी ब्रिज प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तसेच सर्व वयोगटातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन राज्य संघटनेने केले आहे। या राष्ट्रीय स्पर्धेमुळे युवकांमध्ये खेळांविषयी उत्सुकता वाढेल। मुंबई येथे कुमार गटासाठी धीरूभाई अंबानी शाळेत पेअर्स ब्रिज स्पर्धेतील 3 जोड्यांनी देखील या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे। या स्पर्धेच्या संयोजन समितीत आनंद सामंत, डॉक्टर देवेन जोशी, मिलिंद भडभडे, डॉक्टर अविनाश देशमुख, शिरीष करकरे, हेमंत पांडे, डॉक्टर प्रसाद होनप, राजीव देव, सचिन कांगो, अनिल पाध्ये, सतीश कुलकर्णी, अलका क्षीरसागर, माधव क्षीरसागर, कौस्तुभ बेंद्रे, निरंजन लिमये, आदिती सहस्त्रबुद्धे, मनीषा जेमिनीस व अंजली रहाळकर यांचा समावेश आहे। आणि ते दिवसभर खेळतात, 8 तास ते खेळतात। दोन मुद्दे म्हणजे वैद्यकीय दृष्टिकोनातून डॉक्टरने सांगतो याच्यामध्ये की ब्रिजमध्ये कुठल्याही माइंड गेममध्ये थिंकिंग प्रोसेस असते आणि थिंकिंग प्रोसेसमध्ये आपले जे न्यूरॉनल कम्युनिकेशन असतात ते सारखे ॲक्टिव्ह राहतात, ते नेव्हर बिकम डल। सो इट हॅज बीन सायंटिफिकली प्रूव्ड की पीपल हू आर प्लेइंग द माइंड गेम्स लाईक ब्रिज दे आर व्हेरी अनलाइकली टू डेव्हलप डिजनरेटिव्ह डिसीजेस लाईक अल्झायमर। आणि हा एक मुद्दा आणि दुसरा बरेचसे कॉर्पोरेट हाऊसेस द बिग लीडर्स इन द इंडस्ट्रीज इन द वर्ल्ड टुडे हॅव ओपनली ॲडमिटेड की हाऊ ब्रिज हॅज हेल्प देम इन देअर प्रोफेशनल करियर। आणि याचं उत्तम उदाहरण इज बिल गेट्स, एज अनिल विल बी एबल टू टेल यू बेटर। ही इज वन ऑफ द मोस्ट आर्डंट ब्रिज प्लेयर इन द वर्ल्ड आणि ही प्रमोट्स ब्रिज थ्रूआउट द वर्ल्ड। And in India we can mention Mrs. Kiran Nadar and Shiv Nadar, they are the chairman of Hindustan Computers, who are very active bridge players, and many times in the speeches they have explained how it has helped them in their personal, not only professional lives, but in their personal and other